की मी आणि डॉक्टर सदानंद मोरे आपल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे ज्येष्ठ अभ्यासक आम्ही दोघंही पुण्याहून निघणार हे ठरलेलं होतं. रात्री सरांच्या दाताचं काम निघाल्यामुळे त्यांना डेंटिस्टकडे जावं लागलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की शक्यतो 11:15पर्यंत मी काम संपवतो, पण त्याला उशीर लागायला लागला म्हणून शेवटी नाईलाजाने मी पुढे आलो. त्यामुळे उशीर झालाय, कृपया याच्याबद्दल मनामध्ये किंतु बाळगू नये. हे मुद्दाम केलेलं नाही, पण आमच्या सगळ्यांची इच्छा अशी होती की डॉक्टर मोरे आपल्याबरोबर असायला हवे होते. त्यांची तीव्र इच्छा होती, त्यामुळे उशीर झाला. त्यामुळे कृपया मनामध्ये किंतु ठेवू नये आणि मी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या समोर जे आपण आज भेटतोय, आमच्या सगळ्यांची एक अत्यंत मनपूर्वक इच्छा अशी आहे की महाराष्ट्राच्या आपल्या संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा जो मेरुदंड आहे वारकरी संप्रदाय, हा केवळ वारीपुरता किंवा भजन कीर्तनापुरता मर्यादित संप्रदाय नाही. ज्याला आम्ही वारकरी विचार म्हणतो, तो वारकरी विचार हा संपूर्ण मनुष्याच्या निरामय जीवनाचा विचार मांडणारा विचार आहे. मी तुकोबारायांचा एक अभंग इथे आवर्जून उद्धृत करतो, कारण त्याचा संबंध आपल्या मूळ गाभ्याशी आहे. गाथेमध्ये तुकोबारायांचा एक अत्यंत अप्रतिम अभंग आहे, अतिशय मार्मिक आहे की काळ सारावा चिंतने एकांत वास गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या अभंगाचं जे ध्रुवपद आहे, ते ध्रुवपद ज्याला आपण निरामय मानवी जीवन म्हणतो, त्या निरामय मानवी जीवनाची अपेक्षा आणि सूचन करणारं अभंगाचं ध्रुवपद आहे. ध्रुवपद असं आहे: युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. बासर हा जो शब्द आहे, हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. बासर याचा अर्थ फुकट वेळ घालवणं, गप्पा छाटणं. महाराज असं म्हणतात की मानवी जीवनाचं जे ज्याला मी निरामय निकोप मानवी जीवन म्हणतो, त्याच्यामध्ये आहार आणि विहारायुक्त असावा. प्रामुख्याने तो सगळ्या प्रकारच्या व्यसनाधीनतेपासून मुक्त असावा. मानवी जीवन शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक हे निरामय व्हावं, यासाठी वारकरी संप्रदायाचा जो गाभा आहे सत्य विचार, त्याचा संपूर्ण अट्टास त्याच्यासाठी आहे. या दृष्टीने ज्याप्रमाणे भजन कीर्तनाच्या माध्यमातून सांस्कृतिक जीवनाचा परिपोष आपण करतो, त्यालाच आमच्या भौतिक जीवन राहतीची सुद्धा साथ मिळावी, या दृष्टीने हा संपूर्ण आपला भागवत धर्माचा जो पाया आणि कळस देहू आणि आळंदी या दोन ठिकाणी विराजमान आहे, हा संपूर्ण परिसर संतभूमी हा आहेच, पण त्या संतभूमीचं जे बिरुद आहे ते अधिकृतपणे याला बहाल व्हावं, त्या पद्धतीची एक संस्कारशीलता इथे जपली जावी. आणि आपला सगळा लोकव्यवहार हा ज्ञानोबा आणि तुकोबा जे दोघंही विवेकाचे पाईक आहेत. कारण तुकोबारायांचं फार गोड प्रमाण आहे की विचारा वाचून न पविजे समाधान, म्हणजे मानवी जीवन समाधानी व्हावं, यासाठी देहू आणि आळंदीची हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसराला संतभूमी म्हणून घोषित केलं जावं. कारण उत्तरांचल सरकारने देवभूमी हा दर्जा त्या संपूर्ण प्रांताला दिलेला आहे. त्याच्यासाठी जी काही मार्गदर्शक तत्व आहेत, त्याचा अभ्यास करून त्याला अनुसरून तशाच पद्धतीने देहू आळंदी परिसराला सुद्धा संतभूमी म्हणून शासनाने अधिकृतपणे घोषित करावं. अशा प्रकारची एक वारकरी म्हणून आमच्या सगळ्यांची, वारकरी सांप्रदायिक म्हणून आमच्या सगळ्यांची अतिशय मनस्वी इच्छा आहे की देहू आळंदीला म्हणजे ऑलरेडी हे म्हणजे संतभूमी आहे. आता या संदर्भात नेमकं काय मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ह्या परिसरात नेमकं काय बदलाव होणार आहे? महाराज बोलतात, मी बोलू? नमस्कार, मी अभय टिळक. माझ्याबरोबर आदरणीय डॉक्टर स्वातीताई मुळे आणि राजू महाराज ढोरे असे उपस्थित आहेत. आम्ही सगळे वारकरी सांप्रदायिक आहोत. ज्या संतभूमीमध्ये आपला वास्तव्य आहे देहू आळंदी आणि हा संपूर्ण परिसर, या परिसराला अधिकृतपणे शासनाने संतभूमी म्हणून जाहीर करावं, तशा प्रकारची मान्यता द्यावी. आणि आमच्या डोळ्यासमोर जे प्रारूप आहे ते उत्तरांचलचं आहे.
उत्तरांचलला जसं देवभूमी म्हणून जाहीर अधिकृतपणे केलेलं आहे, त्याला काही निकष तिथे निर्माण केलेले आहेत, तशाच तऱ्हेची मार्गदर्शक तत्त्व अवलंबून महाराष्ट्र शासनाने देखील या संपूर्ण जो 16 किलोमीटरचा परिसर आहे, तर जी पंचक्रोशी आहे, त्या पंचक्रोशीला संतभूमी असं अधिकृतपणे जाहीर करावं, तसा दर्जा त्याला बहाल करावा. एक कल्पना अशी आहे की प्रत्येक इथला जी व्यक्ती आहे, जी येथे येईल, इथले नागरिक असतील किंवा येणार जाणारे यात्रेकरू असतील, आपण संतभूमीमध्ये आलेलो आहोत याचा कुठेतरी आपल्या मनावरती एक अंकुश राहावा. जसं तुका म्हणतात, नित्य नवा दिस जागृतीचा, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तशा एक आंतरिक नैतिक अंकुश सतत आपल्या मनामध्ये जागता राहावा, एवढी व्यापक आणि सामान्य किंवा महत्त्वाची भूमिका या मागणीमागे आहे. कारण शेवटी मानवी जीवन हे निरामय बनावं हा वारकरी खरा मूलभूत विचार आहे. त्याचं जागरण सतत मनामध्ये जागृत राहावं यासाठी संतभूमी म्हणून ही भूमी घोषित व्हावी, एवढी आमची फक्त मुख्य मागणी आहे. सरकार जे आहे त्यांनी आतापर्यंत इंद्रायणी स्वच्छ केली नाही, इंद्रायणीला निर्माण करू शकले नाही, अशी सरकार तुमचं देहू आळंदीला संतभूमी म्हणून घोषित करतील का? मी सांगू का, माझी या एक नागरिक म्हणून सुद्धा भूमिका अशी आहे की सगळ्या गोष्टी शेवटी शासन संस्थेने कराव्यात, ही सुद्धा मानसिकता आपल्याला नागरिक म्हणून केव्हा तरी सोडायला लागणार आहे. कारण शेवटी इंद्रायणी असो किंवा कुठली नदी असो, ती प्रदूषण होण्याचं एक मुख्य कारण आपण सुद्धा आहोत. त्यामुळे शासनाने करणं हे शासन करेल, त्याच्याकरता आपण त्याच्यावरती शासनावरती आपल्या माध्यमातून सतत मागणीचा दबाव आणणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, तसं आपल्या पातळीवरती आपण सुद्धा नैतिकतेची बूज राखणं, आणि त्याच्यासाठी संतांचा आग्रह त्याच्यासाठी आहे. ती संतभूमी ही म्हणून आपल्याला हवी आहे किंवा तो दर्जा हा त्याच्यासाठी आपल्याला हवा आहे. ही सगळी मागणी करत असताना टिळक सर, जेव्हा ही संतभूमी जाहीर होईल शासनाकडनं किंवा अभिप्रेत आहे की जाहीर होईल, हे होत असताना त्या सगळ्या परिसरामध्ये पंचकृतीमध्ये जी काही मांस विक्री आहे, वैध अवैध धंदे आहेत, म्हणजे तुमची मद्य विक्री पण आली त्याच्यामध्ये, तर तुम्हाला अभिप्रेत आहे का की हे सगळं बंद होणं अपेक्षित आहे? संतभूमीमध्ये कुठल्याही पद्धतीची हिंसा व्हायला नको या विचारात तुम्ही सहमत आहे का? आणि निश्चित मागणी आहे यालाच एक करून की कारण काही जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर पण होऊ शकतात, पोलीस प्रशासन असेल किंवा बाकीच्या यंत्रणा असतील, हे म्हणजे राज्य शासनाच्या परवानगीशिवाय पण इथे काही निर्णय घेऊ शकतात, त्यांना काही प्राथमिक अशी मागणी असणार आहे. आपली विनंती अशी आहे, हे बघा, माझं पुन्हा एक वारकरी म्हणून माझी जी निष्ठा आहे ती वारकरी निष्ठा अशी आहे की जे ज्ञानदेवांचं वचन आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, इथे प्रत्येक व्यक्तीने, मग तो व्यावसायिक असो किंवा नागरिक असो, जर ही भावना मनामध्ये ठेवली की मी संतभूमीमध्ये आहे म्हणून त्या संतभूमीचा जो संत विचार आहे त्याला अनुसरून माझं वर्तन असलं पाहिजे, तर मला असं वाटतं कोणत्याही प्रकारच्या धाकधपटशाशिवाय किंवा हुकुमाशिवाय स्वयंस्फूर्तीने जो बदल घडून येतो तो चिरस्थायी असतो. ती प्रक्रिया निदान ह्या परिसराला संतभूमीचा दर्जा अधिकृतपणे मान्य झाल्यामुळे ती प्रक्रिया मानसिक पातळीवरती सुरू होईल अशी अपेक्षा आहे, आणि तो बदल हा खरंच चिरस्थायी असतो.